नमस्कार, जय शिवराय. मी नवनीत यशवंतराव आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक इतिहासातील व्यक्तिमत्वांचा परिचय आपण करून दिलेला आहे. वेगवेगळ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या जीवनचरित्रावर प्रकाशझोत टाकण्याचं कार्य आपण या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. अनेक व्यक्तिमत्वांच्या मांदियाळीमध्ये आज 7 नोव्हेंबर अर्थातच ज्या व्यक्तिमत्वाची आज जयंती आहे, ज्यांना शैक्षणिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात एक विशेष ओळख निर्माण करण्यात यश प्राप्त झालं, त्यांची आज जयंती आहे. अर्थातच ठाण्याचे सुपुत्र माननीय गोपीनाथजी पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं आजपासून आपण त्यांच्या चरित्रातील अर्थातच चांगदेव काळे यांनी संकलित केलेल्या ध्यास पर्व गोपीनाथ पाटील यांची कर्तृत्वगाथा या पुस्तकाचं अभिवाचन करणार आहोत. या माध्यमातून आपल्याला माननीय गोपीनाथजी पाटील साहेब यांच्या जीवनातील, त्यांच्या कर्तृत्वातील अनेक पैलू उलगडता येणार आहेत. ज्यांनी हे पुस्तक वाचलेलं नाही अशा मंडळींसाठी या व्हिडिओज प्रचंड माहितीचा स्रोत होतील आणि प्रेरणेचा एक निरंतर झरा होईल. या पुस्तकाची सुरुवात रणजित पाटील साहेब अर्थातच चेअरमन GP पारसिक बँक यांच्या मनोगतानं होते. त्यांच्या मनोगताला सुरुवात करूयात. मोठ्या घराण्यात जन्म घेणे किती भाग्याचे असते, त्याविषयी नाही काही सांगता येणार. तो अनुभव माझ्या गाठीशी नाही, त्यामुळे असेल कदाचित. पण एक नक्कीच सांगू शकतो, मोठ्या माणसाच्या पोटी जन्म घेणं भाग्याचं असू शकतं. ठामपणाच्या पाठीशी कारणं असू शकेल. हे भाग्य त्या काळात नव्हते कळत. जेव्हा लोक सल्ला विचारायला यायचे, अनेक कारणांनी घरी यायचे त्यांच्याकडे. सहकारी सोसायटी, बँक या कामाविषयी तर अखंडपणे व्यस्त असू शकतात प्रत्येकाची स्वतःची व्यस्त करणारी कामे. ते समजण्याचे तेव्हा वय नव्हते किंवा तितकी समज नसावी. लोक मात्र म्हणायचे, तुम्ही भाग्यवान आहात, अशा मोठ्या माणसाचा तुम्हाला सहवास लाभतो आहे. बाप म्हणून बाप प्रत्येकालाच असतो. भाग्य ज्याच्या त्याच्या वाट्याला आलेले असतेच. प्रमाण उणे अधिक असेल इतकेच. मग आपल्याविषयीच लोक इतके आदराने का बोलतात हा प्रश्न असायचा. माणूस कळायला वेळ लागतो. त्यातून कुटुंबातील असेल तर अधिकच. आपला माणूस आपल्यातच असतो, त्यामुळे गुणदोष फारसे लक्षात येत नाहीत किंवा मुद्दाम तिकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणून असेल कदाचित. त्यात त्यांचे आपल्या वाट्याला येणं किती असते हेही महत्त्वाचं असू शकतं. त्यामुळे आपले वडील कुणीतरी खूप मोठे आहेत असे कधी जाणवले नाही. परंतु ज्यावेळी त्यांनी व्यावहारिक पातळीवर आणून आम्हाला उभं केलं, तेव्हा लक्षात येऊ लागलं, या पाण्याची खोली अधिक आहे. वडील म्हणून त्यांनी आमच्याकडे काही विशेष किंवा वेगळं लक्ष दिलं असं वाटत नाही. जी इतरांच्या घरी मुलांच्या बाबतीत पालक काळजी घेतात, तीच आमच्याही वाट्याला आली. त्यांच्या काळी त्यांच्या वाट्याला वेगळी आली असेल असेही वाटत नाही. घरातले संस्कार सगळीकडे सारखेच असू शकतात. आम्ही त्यात वेगळे असण्याचे कारण नसावे. लक्ष द्यायचे तर ते शिक्षणापुरते, ते त्यांनी नक्कीच दिलं. त्यांच्या भावांच्या बाबतीत ते जागरूक होतेच असे ऐकिवात आहे. शिक्षणाच्या बाबतीत त्यांना असलेला रस सर्वश्रुत आहे. त्यांच्या काळी आगरी समाजात इतके उच्च शिक्षण घेतलेला कळव्यातला पहिला भूमिपुत्र ही त्यांची ओळख होती. तो एक भाग वगळला तर आम्ही भाग्यवान ठरतो का हा मूळ प्रश्न तसाच अनुत्तरित राहतो. पुढे बऱ्यापैकी समज येऊ लागली. आजूबाजूचे जग दिसू लागले. त्यातले रंग वेगवेगळे आहेत. त्यांची ओळख होऊ लागली. तेव्हा लक्षात येऊ लागलं, आपल्या वडिलांचाही एक रंग आहे जो इतरांहून वेगळा आहे. ते पालक आहेत, कुटुंबकर्ता आहेत. दया, सहानुभूती, प्रेम, जिव्हाळा असे काही गुण असतात. सगळ्यांच्या ठाई तसे ते यांच्याही ठिकाणी आहेत. परंतु त्या पलीकडे त्यांच्या व्यक्तित्वात काही एक वेगळे आहे, जे सगळ्यांच्या ठाई असतंच असं नाही. असेल तरी त्याची ओळख त्यांना नसावी. ओळख असेल तर त्याला पारखून पाहण्याचे धाडस त्यांच्यात नसावे. आमच्या वडिलांच्या ठाई हे सर्व आहे. त्याचा प्रत्यय हळूहळू येत गेला. त्याच्याशी ओळख होत गेली आणि मग मोहर उमटली. येस, ही इज. आपणच आपल्या मुखाने आपल्या माणसाचे कौतुक सांगायचे हे औचित्याला धरून होत नाही असे म्हणतात. खरं किती खोटं किती हा भाग निराळा. त्यांचाही स्वतःचे कौतुक करून घेण्याचा स्वभाव नव्हता. त्यामुळेच असावे, स्वतःविषयी कुठलीही माहिती संकलित स्वरूपात ठेवण्याचे त्यांनी टाळले. त्यांच्याविषयी, त्यांच्या कार्याविषयी, समाजाविषयी
म्हणून जे काही छापील स्वरूपात आले असेल त्याचे संकलन त्यांनी संग्रही ठेवले नाही. स्वतःच्या नावाचा कधी कुठे आग्रह धरला नाही, कुठे फलक लावला नाही, कुणाला लावू दिला नाही. त्यांनी संग्रह ठेवला तो माणसांचा, प्रेम करणाऱ्या, प्रामाणिकपणे वागणाऱ्या, खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या माणसांचा. माणसांवर प्रेम करणे, त्यांच्या समूहात वावरणे, यातच त्यांचे कौतुक सामावलेले असायचे. आज त्यांच्याविषयी कौतुकाने बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे, हे आम्ही अनुभवतो आहोत. त्यांची शिकवण होते आपल्या वागण्यात प्रामाणिकपणा, खरेपणा असावा. अप्रामाणिक खोटे काम कधीही करायचे नाही. लोकांनी आपल्याकडे पाहून चांगले म्हटले पाहिजे. बोट दाखवून वाईट म्हणायची संधी कुणालाही आपल्या वागण्यातून मिळता कामा नये. ते नुसते सांगत नसत, त्याप्रमाणे कृती करीत, आपल्या वागण्यातून इतरांना दिशा देत, प्रत्येक वेळी स्वतः सगळ्यांच्या पुढे उभे राहत, इतरांना सोबत घेऊन चालत. बोलणे कमी असायचे, कृतीवर भर अधिक असायचा. समाजासाठी काही करण्याचा ध्यास होता. स्वतःच्या काही आवडी होत्या, काहीतरी वेगळे करण्यावर भर होता. त्यासाठी वाटेल ते कष्ट घेण्याची, अभ्यास करायची तयारी असायची. त्यामुळे पायाभूत संस्था उभ्या राहिल्या. आज नावारोपाला आलेली शेड्यूल्ड आणि मल्टीस्टेट बँक म्हणजे GP पारसिक बँक, ज्ञान आणि मनोरंजन यांचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे जवाहर वाचनालय, ग्राहकांच्या सेवेत अग्रभागी असलेले सहकार बाजार, ज्ञानदीपांची मालिका शोभावी अशी ज्ञान केंद्रे म्हणजे कृषी विद्यालय, पारसिक लोकमित्र मंडळी संचलित माध्यमिक शाळा, ज्ञानयोग शिक्षण संस्थेचे नाईट हायस्कूल, निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण यांचा समतोल साधणारे पारसिक डोंगरावरील वृक्षारोपण, उत्तर रंगही आनंदाचे असावेत म्हणून स्थापन केलेला वृद्धाश्रम, या काही त्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा आज ताठ मानेने उभ्या आहेत. हे सारे उभे करताना कुठेही अहमपणाचा ताठा नाही, स्वार्थाचा विचार नाही. निर्मळ मनाने सारे केले, सहकाराचे जाळे उभे केले. समाजासाठी आपण काही केले पाहिजे, समाजाचे आपण काही देणे लागतो या नम्र भावनेने. हे सारे पाहून सारेच त्यांच्या कर्तृत्वाचे गुणगान गातात. आम्हालाही त्याचा आनंद आहे, अभिमान आहे. त्यांनी केलेले हे कार्य म्हणजे त्यांच्या आयुष्याचा तो ध्यास होता. त्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते. संपूर्ण हयात त्यांनी काम केले, ते झपाटल्यासारखे. हे झपाटले पण त्यांना शोभून दिसत होते. ते एक ध्यास पर्व होते असे म्हटले तर वावगे ठरू नये. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. त्यासाठी तरी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. असे भाग्य सगळ्यांच्या वाट्याला आले तर समाजाचा स्तर किती उंचावेल. वडिलांची कीर्ती सांगावी इतके मोठेपणा आमच्या ठाई नाही. मात्र त्यांचे कर्तृत्व सांगता येईल, परंतु तसे करण्यात ही प्रौढीचा दोष माथी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी देखील हा प्रपंच मांडला, यातला हेतू प्रामाणिक आहे. जे त्यांनी केले त्याला एकच विशेषण सार्थ ठरते, कर्तृत्व. हे कर्तृत्व समाजासमोर आहेच, परंतु त्याकडे पाहण्या इतका वेळ आता अनेकांकडे नाही. इतकी वेगाशी आणि वेळेशी शर्यत समाजामध्ये सुरू आहे. उद्या कदाचित काळाच्या ओघात हे सारेच स्मृतीच्या पडद्याआड जाऊ शकते. कोण गोपीनाथ पाटील? तसं होऊ नये हा एक हेतू, आणि यातून कुणाला प्रेरणा मिळाली तर उद्याच्या समाजासाठी भाग्याची गोष्ट ठरेल हा दुसरा हेतू. तसा कुणी गोपीनाथ उद्यास आला तर आम्हाला नक्कीच आनंद होईल. सदरशी कर्तृत्व गाथा लिहिण्याची कल्पना जवाहर वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष पाटील यांची. परंतु या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याचे काम अवघड होते. त्यासाठी याच परिसराशी एकरूप असलेली, उभ्या राहिलेल्या सर्व संस्थांची परिचय असलेली व्यक्ती असणे अपरिहार्य होते. ती व्यक्ती म्हणजे चांगदेव काळे. त्यांनी या कर्तृत्व गाथेला गुंफण्याचे अवघड काम उत्तम रीतीने केले. ही गाथा कर्तृत्वाच्या परिघातच असावी असे धोरण ठरवूनच ती आपल्या पुढे सादर करण्यात येत आहे. तिच्यातून कुणावरही टीका टिप्पणी करण्याचा वा त्यांचा अवमान करण्याचा हेतू नाही. कृपया याची आपण नोंद घ्यावी. त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र, सहकारी, संचालक, हितचिंतक, संस्थांचे पदाधिकारी यांची मांदियाळी पाहता ऊर अभिमानानं भरून येतो. त्या साऱ्यांचे श्रेष्ठत्व आणि सहकार्य तितकेच मोलाचे आहे, परंतु त्या सगळ्यांचा उल्लेख करणे शक्य झालेले नाही. प्रसंगानुरूप काहींची नावे
यात घेतलेली आहेत. सगळेच त्यासाठी उदार मनाने अनुमती देतील अशी खात्री आहे. ही गाथा आपल्या पसंतीला उतरेल असा विश्वास वाटतो. रणजित पाटील, चेअरमन, GP पारसिक बँक. मंडळी, ध्यासपर्व गोपीनाथ पाटील यांची कर्तृत्व गाथा, संकलन चांगदेव काळे या पुस्तकातील हे पहिलं पुष्प आपल्या समोर ठेवलं आहे. आज आपण या जयंतीच्या निमित्तानं आज 7 व्हिडिओ पब्लिश करणार आहोत. यापुढे गोपीनाथजी पाटील यांच्या जीवनातील सुरुवात, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्या संघर्षातून त्यांनी कशा पद्धतीनं आपलं जीवन समरस बनवलं, सरस बनवलं, यशस्वी बनवलं, यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या GP पारसिक बँक आणि पारसिक लोकमित्र मंडळाच्या सर्व सदस्यांपर्यंत हा व्हिडिओ आवर्जून पाठवा आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओज आपल्याला सगळ्यात अगोदर मिळायला हव्यात, याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की आपल्याला नोटिफिकेशन्स येईल. तोपर्यंत आपण इतरही व्हिडिओ पाहून घ्या.